रयत शिक्षण संस्थेला 106वा वर्धापन दिन उत्साह साजरा। शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्य दीपस्तंभाप्रमाणे दत्तात्रय वारकड। अहिल्यानगर कर्मवीर भाऊराव पाटलांनी अनवाणी पायाने वणवण हिंडून तन मन धन सर्वस्व समर्पित करून तात्कालीन समाज सुधारक आणि काही दानशूर व्यक्तींच्या सहाय्यानं रयत शिक्षण संस्थेची उभारणी केली। या कालावधीत समाजामध्ये अन्याय, अत्याचार, स्पृश्य अस्पृश्य भेद समाज अंधश्रद्धेच्या आहारी गेला होता। समाजामध्ये निरक्षरता होती, याचं एकमेव कारण अज्ञान होतं आणि म्हणूनच बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळणं अतिशय महत्त्वाचं होतं। हे अण्णांनी जाणलं आणि रयत शिक्षण संस्थेचे बीज समाजामध्ये रोवले। अण्णांचे कार्य हे दीपस्तंभाप्रमाणे आहे। या महान सेवाभावी कार्यामध्ये त्यांची पत्नी सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचे अमूल्य असे योगदान लाभले। शिक्षण महर्षी पद्मभूषण युगप्रवर्तक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्य दीपस्तंभाप्रमाणे आहे असे प्रतिपादन लेखक प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड यांनी केलं आहे। रयत शिक्षण संस्थेचे अंबिका महाविद्यालय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय केडगाव येथे रयत शिक्षण संस्थेचा 106वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला। या प्रसंगी शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्यातील महत्त्वपूर्ण योगदान या विषयावर लेखक आणि प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड यांचे व्याख्यान संपन्न झाले। विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस आणि सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला। या प्रसंगी प्राचार्य श्री नवनाथ बोडखे, उपमुख्याध्यापक मुरुमकर, SS निवृत्त शिक्षक श्री महांडोळे, लेखक आणि प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड, शिवाजीराव भोर, माजी सचिव रयत शिक्षण संस्था सातारा, गुरुकुल प्रमुख दत्तात्रय लांडे, श्रीमती सुंबे, रावसाहेब सातपुते आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना वारकड यांनी म्हटले की राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारसरणीचा अण्णांवर मोठा प्रभाव पडलेला होता आणि त्या कालावधीत सगळ्यांना शिक्षण हे सक्तीचं झालं पाहिजे या विचारधाऱ्याचे महत्त्वपूर्ण कार्य अण्णांनी पुढे चालू ठेवले। बहुजन समाजात सामाजिक समता, बंधुता आणि स्वातंत्र्य हे निर्माण करण्याकरिता अण्णांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला। त्यात मोठी वैचारिक क्रांती घडवून आणली। कमवा आणि शिका हे त्यांचे ब्रीद होतं। रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह वटवृक्ष हे ठेवण्यात आले। 4 ऑक्टोबर 1919 मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर सातारा जिल्ह्यातील काले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना अण्णांनी केली। या संस्थेला 106 वर्ष पूर्ण होत आहेत। रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिन सर्वत्र आनंदाने साजरा होतो आहे। सूत्रसंचालन श्रीमती भोस यांनी केले तर आभार चौचोभे SS यांनी केले। या ठिकाणी उपलब्ध आहोत। सर्वांचं सहर्ष स्वागत मी सर्वप्रथमतः करतो। आपले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव भोर साहेब, माजी सचिव रयत शिक्षण संस्था सातारा, हे या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाचे श्री नवनाथ बोडके सर, प्राचार्य रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग प्रमुख विभागीय अधिकारी, त्याचप्रमाणे SS मुरुमकर सर उपप्राचार्य, पर्यवेक्षक श्री चव्हाण सर, श्री लांडे सर गुरुकुल प्रमुख आणि सर्व उपलब्ध असलेले सर्व शिक्षकवृंद आणि माझे आवडते विद्यार्थी मित्रांनो, थोडं ऊन जरा वाढायला लागले। आपण कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांनी या शैक्षणिक संस्थेमध्ये काय मौलिक योगदान दिलेलं आहे याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। घ्यायची ना माहिती? जोरदार टाळ्या द्या स्वतःसाठी। थोडक्यात तुमच्या समोर हा विषय मी मांडणार आहे। कर्मवीर भाऊराव पाटील यांना अण्णा म्हटलं जायचं। काय म्हटलं जायचं? अण्णा, आदराने अण्णा म्हटलं जायचं। अण्णा या शब्दामध्ये खूप आदर दडलेला आहे। तर अण्णांचं व्यक्तिमत्व हे महान व्यक्तिमत्व होऊन गेलं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की रयत शिक्षण संस्था या संस्थेची उभारणी तन मन धन अर्पून जीवाचं रान करून अनवाणी पायाने वणवण हिंडून अण्णांनी हा एक मोठा समाजकार्य, एक शैक्षणिक क्रांती त्यांनी घडवून आणलेली आहे। रयतेमधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे। रयतेमधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे। वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे। कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ठरते आहे। शाहू फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मूर्ते आहे। धर्मजातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे। रयतेमधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे। हे शिक्षण महर्षी युगप्रवर्तक
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या बाबतीत हे जे काही गीत आहे हे खूप प्रेरणादायी आहे, महान आहे. सर्वांनी अण्णांनी आपल्याला जी काही प्रेरणा दिली, अण्णांचे जे काही व्यक्तिमत्व आहे, अण्णांनी या शिक्षणाच्या विकासासाठी आणि विस्तारासाठी अण्णांनी आणि सौ लक्ष्मीबाई त्यांना वहिनी म्हटलं जायचं आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना अण्णा म्हटलं जायचं. या दोन गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. हे तुम्हाला अण्णांविषयी जी काही माहिती दिली जाईल हे आयुष्यभर तुम्हाला प्रेरणा. तर छत्रपती शाहू महाराज यांचं जी विचारसरणी होती ती विचारसरणी त्यांना रुजलेली होती आणि छत्रपती शाहू महाराजांनी जे काही महान कार्य केलं या कार्यामध्ये महान योगदान हे अण्णांनी दिलेलं आहे. सत्यशोधक समाजाचे सदस्यत्व अभ्यास केला की हे जे काही बहुजन वर्गातली जी मुलं आहेत यांच्यामध्ये अज्ञान, अंधश्रद्धा, जे काही साम्राज्य आहे अंधश्रद्धेचं, अज्ञानाचं, दारिद्र्यता, याचं जर निर्मूलन करायचं असेल तर आपल्याला यांना शिक्षण देणं हे अत्यावश्यक आहे आणि शिक्षणापासून कोणीही वंचित नसावा म्हणून अण्णांनी शिक्षणावरती आपलं ध्येय केंद्रित केलेलं आहे. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व निर्माण करणे हे ध्येय अण्णांनी आपल्या जीवनामध्ये ठेवलं आणि त्या उद्देशाने अण्णांनी रयत शिक्षण संस्था ही स्थापन केली. रयत म्हणजे काय? जनता. रयत म्हणजे काय? जनता. हे जनतेची शाळा, सर्वसामान्यांची शाळा. बहुजन वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित नसावं. मग शिक्षकांचे हे जे काही विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी शोधायचे, त्यांच्या पालकांना समुपदेशन करायचं, काउन्सिलिंग करायचं, शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायचं आणि मुलं गोळा करायची आणि वसतिगृहामध्ये त्यांनी हे मुलं ठेवायला सुरुवात केली आणि हे सगळं काही कार्य हे पुढे त्यांचं चालू झालं. पण तत्पूर्वी अण्णांची माहिती घेत असताना अण्णांचं पूर्ण नाव भाऊराव पायवंडा पाटील, आईचे नाव गंगाबाई, पत्नी सौ वहिनी आपण ज्यांना म्हणतो सौ लक्ष्मीबाई हे त्यांच्या पत्नीचं नाव. मुलाचं नाव आप्पासाहेब. काय नाव मुलाचं? आप्पासाहेब. मुलीचं नाव शकुंतलाबाई आणि सुनबाईचं नाव सुशीलाबाई. अण्णा हे मूळचे कर्नाटक राज्यामध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री गावाचे, म्हणजे कर्नाटक मधले पूर्वीचे, परंतु अण्णांचे पूर्वज हे महाराष्ट्रामध्ये पोट पाण्यासाठी महाराष्ट्रात आले. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय सामंत. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 9090 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.